दादाच्या हातात दादाची मग एक रिटर्न देऊया ना तिची Hey guys, good morning. Good morning guys. निलेश मंबाडेकर ब्लॉग्समध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. टायटलवरून कळायलाच असेल आपण निघालोय गावी जत्रेनिमित्त. आज आहे देवदिवाळी, फ्रायडे आज, आणि उद्या सॅटर्डेला आपली जत्रा असते. सो आपण निघालो जत्रेसाठी 2 दिवसासाठी गावी, आणि आता वाजले सकाळचे 5:45. आपण बसलो ठाण्यावरून दिव्याला जाण्यासाठी. ट्रेनचा आपण खूप ट्राय केला, म्हणजे तात्काळमध्ये जनशताब्दी म्हणा, कोकण कन्या, राज्यराणी वगैरे कुठल्याच ट्रेनमध्ये नाही भेटली. सो फायनली पहिल्यांदा आपण दिवा सावंतवाडीने चाललो आहे. AC ची तिकीट काढली आणि आपण निघालो आहे. 6:25ची काहीतरी दिव्यावरून आहे, आणि त्याचा सेकंडला स्टॉप आहे झाराप. सो आपण झारापला उतरणार. झारापचा टायमिंग संध्याकाळी 5:30चा. लेट सी ट्रेन कशी जाते. ही ट्रेन ऑलमोस्ट सगळ्या स्टेशनवर थांबते. सो थोडासा वेळ तर लागतो, 10-10.5 तास लागतात. पण आता ऑप्शन नव्हता, कारण बसेसचे पण प्रायसेस खूप होते. लक्झरीचे प्रायसेस 1,500-2,000 रुपये आहेत, स्लीपरचे वगैरे, आणि सीटिंगचे पण 1000 रुपयाच्या आसपास होते. मग म्हटलं त्याच्यापेक्षा हे बेटर आहे, व्यवस्थित जाता येईल, आणि बसमध्ये कसं कंटिन्यू बसून आपल्याला राहावं लागतं. सो चला, आपला प्रवास आता सुरू झालेला आहे, आणि स्टे कंटिन्यू इन द पूर्ण हा ब्लॉग. खूप मजा येणार, फॅमिली ब्लॉग असणार आहे आणि कोकणाचा ब्लॉग असणार आहे. सो कंटिन्यू गाईज. सो गाईज सकाळचे 6:15 झालेत, आणि माझ्या मागे बघू शकता ही आपली दिवा सावंतवाडी पॅसेंजर. आता वाजले 6:15, आणि आपला हा मागे AC डबा आहे. AC डबा आहे त्यामुळे म्हणजे सीट कन्फर्म आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तर जेवढे पण नॉर्मल डबे आहेत ना, ते सगळे फुल पॅक आहेत, कारण ही ट्रेन ऑलमोस्ट सगळ्या स्टेशनला थांबते. ऑलमोस्ट सगळ्या कोकणातल्या ऑलमोस्ट सगळ्या स्टेशनला थांबते, त्यामुळे ही ट्रेन बऱ्याच जणांना फायदेशीर असते. सो आपल्याला कुठल्याच ट्रेनची तिकीट नाही भेटली, त्यामुळे आपण या ट्रेनला थांबलो, म्हणजे तिकीट काढली फायनली. सो आता संध्याकाळी 5:30चा टायमिंग आहे. झारापचा सेकंडला स्टेशन आहे. लेट्स सी किती वाजता पोहोचते. सो चला, प्रवासाला सुरुवात करूया. सो तुम्ही बघू शकता ही आहे ट्रेन आपली दिवा सावंतवाडी, आणि आपण AC ची तिकीट काढली. हा समोर आपला कोच आहे M3. मस्तपैकी साईड, अप्पर साईड, लोवर 2 सीट काढल्यात, म्हणजे झंझट ना कोणाला, म्हणजे आपल्याला, म्हणजे बसताना पण, सीट खाली करताना पण आणि वर करताना पण. आणि या ट्रेनने आपण आता संध्याकाळी 5:30-6 वाजेपर्यंत झारापला पोहोचू, म्हणजे, आणि तिथून मग रिक्षा करून डायरेक्ट घरी. सो फायनली 6:25ला एक्झॅक्ट ऑन टाईम गाडी निघाली आहे दिव्यावरून. सो आय होप ही ट्रेन 5:30ला झारापला पोहोचेल. लेट्स सी. मोस्ट ऑफ या ट्रेनला जास्त सिग्नल्स मिळतात, तो जरा एक प्रॉब्लेम आहे, बट सी, लेट्स सी, बघूया. सो हा आपला असा AC कोच आहे, आणि ही आपली अप्पर आणि साईड, लोअर साईड, अप्पर सीट आहे. शिवांश आता बिस्किट खाल्लं आहे, आणि आता हे खातो आहे. सो या गाडीचा फायदा मस्त आहे, गाडीमध्ये ना सगळ्या स्टेशनला थांबते, त्यामुळे इथे बरंच काय खायला मिळतं. सो आता आपण खातो आहे मेंदूवडा. सो शिवांश मेंदूवडा खातो आहे, त्याला आवडतो. सो आम्ही 2 प्लेट घेतले, मस्तपैकी 30 रुपयाला प्लेट, गरम मेंदू. चला. सो गाईज आता सकाळचे 9 वाजलेत, आणि आपण रोह्याला पोचलो आहे. हे आहे रोहा स्टेशन. सो तुम्ही बघू शकता आपला डबा मागे, वैशाली मागे बसली आतमध्ये, आणि शिवांश अजून झोपलेला नाही, सकाळी उठायला. सो लेट्स सी. झोपायचं आहे मला, पण शिवांश मला झोपायला नाही मिळालं. सो आता आम्ही काय खातो आहे इथे. या गाडीमध्ये खूप काय खायला येतं. मग अशी मेंदूवडा खाल्ला, नंतर मग चिप्स खाल्ले, आता वडापाव खातो आहे. सकाळी आता दुपारचे 1:30 वाजले, आणि आपण आता जेवायला बसलो आहे. गाडीमध्ये आपण अंडा बिर्याणी आणि व्हेज चपाती भाजी घेतो, व्हेज कुर्मा भाजी, व्हेज चपाती 4. सो हे टोटल आपल्याला 170ला पडलं, आणि आता आपण जेवूया. थोडं बहुत आपण चिप्स वगैरे पण होतो आपल्याकडे, जेवण घेऊ आपण. गाडी
सिग्नलला थांबली आहे, बराच वेळ झाला आहे, 15-20 मिनटं संगमेश्वरला. बघू शकता बाहेर संगमेश्वर रोड स्टेशन. सगळे आता दुपारचे 2-2:30 होत आले आहेत आणि आपण पोहोचलो रत्नागिरीला. प्लॅटफॉर्मचं काम चालू आहे. बघू शकता खूप सारी पब्लिक उतरली आहे आणि ही आपले दिवा पॅसेंजर. सो ऑलरेडी आय थिंक गाडी अर्धा-1 तास लेट आहे. सो लेट्स सी, बघूया. 5:30ला आता पोहोचणार नाही, 6-6:30 होतील झाला आपला पोचायला. सो काही आता राजापूर जस्ट क्रॉस झालं. दुपारचे 4-4:15 झालेत. आपल्याला जायपर्यंत 6 वाजतील. पण शिवांशी मस्ती चालू आहे. फक्त जेमतेम सकाळी 4:30ला उठल्यापासून तो हार्डली 1.5-2 तास झोपला आहे. त्यानंतर कंटिन्युअस खेळतोय, नंतर काही त्याने काय खातोय. सो तुम्ही बघू शकता त्याची काय मजा चालू आहे. असं मध्ये 2 पॅसेजमध्ये त्या वर जर आपण चढायला शिडी असते त्याच्यावर उभं राहून मस्ती करतोय. सो हे गाईज आता संध्याकाळी 6:30 होत आलेत आणि आपण झारापला पोहोचतोय. सेकंड स्टेशन आहे या ट्रेनचं. सो आपण झारापला पहिल्यांदा उतरतोय आणि झारापला उतरून आपलं घर खूप जवळ आहे आणि हीच एक ट्रेन झारापला थांबते, त्यामुळे झारापला उतरतोय. आता रिक्षा पकडून ऑलरेडी सांगितली रिक्षा. सो रिक्षावाले काका आले असतील आणि आनंदाचा पण आला असेल. सो मग रिक्षा पकडून आपण डायरेक्ट एक 10-15 मिनटात घरी जाऊ. सो लेट्स गो. 7 वाजेच्या आता आपण घरी जाऊ. 7च्या आत घरात. शिवांश आता झोपला, दिवसभर खेळून झोपला आता. चला फायनली 6:30 वाजता संध्याकाळी झाराप स्टेशनला आपण उतरतोय. चला, आपल्या पुढे 3 सिनियर सिटीजन आहेत आणि आता आपण उतरतोय. सो फायनली आपण झाराप स्टेशनला उतरलोय आणि झारापला मी पहिल्यांदाच उतरले. बघू शकता तुम्ही, हे आहे झाराप स्टेशन. सो आता आपण झारापवरून तिथून रिक्षा सांगितली, रिक्षावरून आपण डायरेक्ट घरी जाऊ. सो दादा तिकडे थांबला असेल. चला लेट्स गो. सो बघू शकता हार्डली आमची एक फॅमिली, आमच्या मागे ते काका आहेत त्यांची एक फॅमिली आणि अजून एक फॅमिली, अशा जवळपास एक 5-6 फॅमिलीज उतरल्यात. त्या साईडला पण पुढे आहेत, कारण इथून झाराप ज्यांना जवळ आहे, जसं ते काकांना माणगाव त्याला जायचं आहे, आम्हाला तिरसं उंबरठ्याला जायचं आहे. सो अशी काही ठराविकच पब्लिक इकडे उतरली. सो असं आहे हे झाराप स्टेशन. इथे अजूनही तशी काही व्यवस्था नाही आहे, कारण फार एखाद दुसरी गाडी थांबते, जशी दिवा सावंतवाडी आणि गाडी बाकीच्या गाड्या काही क्रॉसिंगला वगैरे. सो शिवांश आता झोपला आहे. आता मी डायरेक्ट घरी जाऊ. चला, दादा आला आहे, त्याला फोन करतो, बघूया. सो हे आपलं झाराप स्टेशन आणि आत्ता जस्ट आपण सगळे चाललो आहे. बघू शकता तुम्ही, हार्डली एखाद दुसरी फॅमिली झाराप स्टेशनला. चला. सो गाईज आत्ता आम्ही जस्ट रिक्षातून उतरलो आहे. 6:45 झाले आहेत, काळोख झालं आहे आणि दादा येतो आहे. सो चला थांबूया, दादा परत ओरडेल नाही तर. सो गाईज आता रात्रीचे 9:15 साडेनऊ झाले आहेत. आमचं जेवण वगैरे झालं, आम्ही लवकर जेवलो आज. म्हटलं सकाळी लवकर उठल्या तर लवकर जेवण झोपूया, कारण सकाळी उठून जरा काही थोडीशी साफसफाई वगैरे करायची आहे. सो शिवांश आता जरा फुगा खेळतो. शिवांशी पण जेवला गेला आणि आता आम्ही मस्त जेवण झालं आहे. विशाली जरा भांडी घासते. मग आम्ही तुम्ही बघू शकता आता 9:30 होत आलेत. 10 वाजेपर्यंत आम्ही झोपू. सो गावी कसं नॉर्मली लवकरच जेवतात. सो आता आम्ही शिवांशवर मी जरा आता फुगा वगैरे खेळतो. गुड मॉर्निंग गाईज. सो सकाळी 7-7:30 झालेत. सकाळी लवकर उठून जरा काही साफसफाई करायची होती. विशाली आता जरा तिकडे रांगोळी वगैरे काढते. मस्त कोवळं ऊन पडले आणि सकाळची गावची पहाट बघू शकता. गुड मॉर्निंग मंडळी. सकाळचे 9 वाजलेत. सकाळचे 9 वाजलेत. गावची रम्य सकाळ, रम्य नाही म्हणताय ना, 9 वाजलेले पण गावची सकाळ आपल्यासाठी. रांगोळी काढून झाली. सकाळी लवकर उठलो, आवरलं सगळं, घर साफसफाई करून घेतलं कारण की खूप घाण झालं होतं. सो देवारा सगळा साफ झाला. आपलं हे घरचं सगळं साफ करून झालं. सो आता फायनली आंघोळीला चालले. पण जस्ट शिवांश बघा कसे आमचे शिवांश राजे झोपलेत. दादाने फुल पॅक केलेलं. मच्छर आहे तिथे खूप बारीक बारीक.
फक्त हा रूम आमचा साफ करायचा राहिला आहे. शिवांश झोपला आहे म्हणून आम्ही केला नाही आहे. सो शिवांश 9 वाजलेत, अजून झोपला आहे. म्हणलं तो झोपला आहे तोपर्यंत फटाफट सगळी कामं करून घ्यावी. निलेश आणि दादा पाणी आणायला गेलेत. सो हे गाईज, गुड मॉर्निंग वन्स अगेन. सकाळचे 10:30 झालेत आणि मी, शिवांश आणि आनंददा आम्ही निघालो. जरा झारापला काही बाजार घ्यायचा आहे संध्याकाळच्या जेवणासाठी आणि आणखी काही. सो वृषालीचा आमच्या सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला. फक्त वृषालीची आता आंघोळ राहिली, ती आंघोळीला गेली. नंतर देवपूजा वगैरे सगळं झालं आहे. सो जेवण करून दुपारी सगळे आता पाहुणे म्हणजे अर्चनाताई आणि वंदनाताई वगैरे येतील. सो त्यांच्या रात्रीच्या जेवणासाठी आपल्याला काहीतरी आणायचं आहे वगैरे, म्हणून आम्ही बाजारासाठी झारापला चाललो आहे. सो चला, मी, शिवांश आणि आनंददा आम्ही चाललो आहे झारापला स्कूटीने. सो लेट्स गो. सकाळचे 11:15 झालेत आणि आपण रेल्वे क्रॉसिंगच्या इकडे थांबलो आहे. गाडी गेली ऑलरेडी. सो लेट्स सी किती वेळ लागतो. शिवांशचे केस कापतायत, पूर्ण नागडा केलाय त्याला. सो आता दादानी ॲक्च्युली नारळ पाडायला माणूस पाठवला आणि तो वरून नारळ पाडतो. जवळपास एक 7-8 नारळ त्यांनी काढल्यात आतापर्यंत त्या घराच्या बाजूचं बघू शकता. नारळ पाडतोय. सो आता आपण नारळ सोडण्याचं काम चालू आहे, बघू शकता. तो ना आता आपण ते फटाके उडलेले आपले दिवाळीचे ते घेऊन आलो आणि आज आपण देव दिवाळीला ते फटाके फोडतात. सगळे आता छोटे मंडळी आपले फटाके फोडतात आहे. श्रद्धा आणि सगळे छोटे पेच्या कंपनी. शिवांश पण, शिवांश बरोबर आपण शिवांशला पण पाऊस वगैरे दाखवतो कसा बघायला. आता ही चालली आहे पाऊस लावायला. सो काही आता रात्रीचे 10 वाजत आलेत आणि आम्ही सगळे निघालो जत्रेला आपल्या रामेश्वराच्या. 10:30 होत आले आणि आम्ही सगळे आता वर जत्रेला चाललो आहे. वर सुंदर असं डेकोरेशन बनवलं आहे विठ्ठल रखुमाईचं. आता आपण 10:30 झालेत आणि हे आपलं रामेश्वरचं मंदिर आहे आणि ते बघू शकता असं पब्लिक आलेली आहे ऑलरेडी. आता थोड्याच वेळात पालखी वगैरे निघणार आहे आणि आलं थोडं लेट. सगळं इथे जेवण करण्याचा परत घरी जाता येणार नाही रात्री 1 वाजेपर्यंत तरी. त्यामुळे रिटर्न देऊया ना तिची. फायनली शिवांशला गाडीमध्ये बसवलं. त्या गाडीसाठी एवढा तो मला तरी खरंच तेवढा त्रास दिला ना, आता काय बोलू. फायनली तो गाडीवाला भेटला आणि आता त्याला तो राऊंड मारतोय. सो फायनली पालखी आता निघालेली आहे आणि आपण बघू शकतोय की एक मंगलाष्टक होतात आणि मग पुढे पालखी जाते. मंगलाष्टक नाही, आय थिंक मध्ये काही ते गॅप सॉंग्स असतात. नक्की मी सांगताना चुकत असेल.
कैसे कुमकुम रे किले जणून मी त्याये सदा मंगलम पार्वती संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घातल्यानंतर पुन्हा एकदा पालखी आतमध्ये आलेली आहे मंदिरात. मरे दांडेकरांची त्याप्रमाणे मान्य करून घे. त्यांच्या मागे काय क्लेश असलेलो परिहार कर. धर्मटेत खैकोटा काहीतरी असला तरी दूर कर. झडझडीत राहा. कुटुंबात सगळ्या सुख समाधान दिली तुझी सेवा त्यांनी चांगल्या प्रकारे करून घेते. बरेच काय काय स्टॉल्स लागलेले आहेत, तुम्ही बघू शकता. इथे चायनीज मका या जत्रेमध्ये तुम्ही जर बघाल ना, आपल्या आसपासवातले बरेच सारे मंडळी येतात. म्हणजे ज्यांची लग्न झाले ते म्हणा किंवा जे लग्न होऊन आले त्यांची फॅमिलीज, हे सगळ्या फॅमिली सगळे इकडे येतात. आणि इथे तुम्ही सगळे बघू शकता खूप सारे स्टॉल्स लागलेले आहेत. असं तुम्ही बघाल इथे आळवे बंधूंचे मिठाई स्वीट्स म्हणजे आपलं फेमस काय म्हणतात खाजा वगैरे पण आहे. आणि बाकीचे लाडू बिडू तर तुम्हाला इथे मिळतीलच, म्हणजे शेंगदाण्याचे म्हणा वगैरे बघू शकता तुम्ही सगळे. सो बाकीच्या जत्रेत जसे तुम्हाला स्टॉल मिळतात तसे इथे या जत्रेतसुद्धा आपल्याला स्टॉल बघायला मिळतात. आपल्या मोबाईलचे शॉप्स आहेत, लेडीजचे ऑर्नामेंट्स आहेत, मुलांची खेळणी आहेत. आणि तिथे असं म्हणजे जत्रेचं स्वरूप आलेलं आहे, म्हणजे एकदम प्रॉपर असं. मुलांच्या खेळण्यांचं झोन आहे वगैरे तिकडे मुलांसाठी. तिथे आईस्क्रीम वगैरे आहे. आणि जे नाटक असणार आहे ते आपलं दशावतार नाटक जे आहे ते खानोलकर पारंपरिक संचालक बाबा मिस्त्री यांचं खानोलीचं मंडळ आहे. फायनली आता आपण पोचलो जत्रेच्या गाडीमध्ये. होऊ शकतं शिवांश स्टार्ट होतं त्यासाठी सगळे कंपनीकडे पोचलेलो आहे आपण. आता नाटकाची सुरुवात झाली आहे. पहिले शंकासुराच्या त्या सगळ्या कथानायकांनी होते. सो शंकासुराचा आता चालू आहे आणि त्याच्यानंतर नाटकाचं होईल. सो आम्ही थोडंसं नाटक बघून कारण ऑलमोस्ट 1 दीड वाजता आणि शिवांश आता झोपायला वगैरे आलं. तुम्ही बघू शकता शिवांश बघतोय त्याला हे नाटक वगैरे दाखवतात आणि मग ते नाटक दाखवून आपण बघू शकता तुम्ही सगळे गावकरी इथे सगळे जमलेले गावाचे मंडळ. हे नाटक जवळपास सकाळी 3-4 वाजेपर्यंत चालू असतं. माझ्या सामर्थ्यशाली पराक्रमी पूर्वजांच्या पराक्रमावर रुंद होऊन या पाताळ भुवनाची साम्राज्य लक्ष्मी आम्हा दानवांच्या चरणावर लोटांगण घालत आली आहे. आपला कनिष्ठ होता वज्राधिकारी होशील असा मंगल आशीर्वाद दादा. आपला आशीर्वाद म्हणजे आमच्या जीवनात यशाची गुरुकिरी होय. दादा
सो हे गाईज गुड मॉर्निंग. नेक्स्ट डे आहे. रात्री आपण 3:30 पावणे 4ला घरी आलो नाटक वगैरे बघून. मी, शिवांश आणि वृषाली. शिवांशला पण नाटक खूप आवडलं. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल आणि तो आवडीने बघत होता. आणि ते वेगळे वेगळे साईड कॅरेक्टर्स वगैरे पहिल्यांदा त्यांनी काय म्हणतात दशावतार नाटक बघितलं. त्यामुळे म्हटलं चला आपण थांबूया थोडा वेळ. आणि मग आम्ही 3:30 पावणे 4ला आलो. घरी झोपलो. झोपेपर्यंत शिवांश 4 वाजले. मग नंतर आता सकाळी काहीतरी आय थिंक 8:30 पावणे 9ला उठलं. ते पण अर्चनाताई घरी चालली होती म्हणून. आम्ही जाणार होतो तळवणीला, पण ॲक्च्युली काय झालं आपली ट्रेनची तिकीट कन्फर्म नाही आहे. त्यामुळे मग लक्झरीची तिकीट काढली आहे. आणि त्यात लक्झरीची तिकीट शिवांश असल्यामुळे स्लीपर काढली आहे. ती संध्याकाळी 5:30ची झारापवरून. त्यामुळे मग तळवण्याला जाऊन पुन्हा अर्चनाताईकडे जाऊन आणि तिथून पुन्हा झारापला येणं फार उलटं होणार. म्हणून मग म्हटलं आता धावपळीत नको, म्हटलं नेक्स्ट टाईम घेऊया. सो आता आम्ही अर्चनाताई, भाऊजी आणि निमिषा वगैरे गेले घरी सकाळीच 9 वाजता. आता आम्ही सगळे उठलो, आंघोळ वगैरे झाल्या. मी जरा ते चौकशी करायला आलो झाराप स्टेशनला. तुम्ही बघू शकता माझ्या मागे झाराप स्टेशन. कोणच नाही आहे झाराप स्टेशनला. हार्डली एखाद दुसरी ट्रेन थांबते दिवसभरात. दिवा 2 ट्रेन काहीतरी थांबतात. दिवा सावंतवाडी आणि दिवा मडगाव असे काहीतरी ट्रेन आहेत. सो त्या 1-2 ट्रेन थांबतात ज्या पॅसेंजर किंवा सगळ्या स्टेशनला थांबणाऱ्या गाड्या आहेत त्या. सो त्याची चौकशी करायला आलो. सो इथून मडगावसाठी वंदनाताईसाठी एक 5:30ची गाडी आहे आणि नाहीतर मग कुडाळवरून मांडवी. सो मग ती पण दुपारी निघणार आहे, कारण तिला पण उद्या ऑफिसला जायचं आहे मंडे. मला पण दोघांना उद्या मंडेला जॉईन करायचं आहे. सो आम्ही 5:30ची आपली बस आहे. मग दुपारी जेवून एक आराम करून 4-4:30-5ला निघू, कारण 6ची बस आहे. 5:30ला आपल्याला पोचायचं आहे. सो आणखी काही काम होतं थोडंसं दादाला. ते जरा कीटकनाशक ते झाडांवर मारायचं होतं, ते म्हणून कामत वगैरे जे आहे आपले मित्र सौरभ कामत त्यांचं दुकान आहे झारापला. सो तिथे आपण ते कीटकनाशक वगैरे घेतलं. ते झाडांवर फवारा, जेणेकरून जे आपल्या घराच्या आजूबाजूला झाडं जी नको ती असतात ती मरतात. आणि त्यासाठी मी आलो होतो, ते घेतलं. आणि काही 1-2 कामं होती ती छोटी मोठी केली. आणि आता घरी पुन्हा निघालो. दुपारचे 11:15 झालेत. ऊन पण कडक आहे. गावी अजून म्हणण्यासारखी थंडी नाही आहे. सो आत्ता जस्ट म्हणजे सगळे कामं आपली झाली आणि आता आपण पुन्हा घरी निघतो आहे. छोट्यांसाठी घरी आता शिवांश आणि छोटे 1-2 जण आहेत, त्यांच्यासाठी काही बघू काहीतरी थंडा बिंडा पेप्सिकोला किंवा अजून काहीतरी घेऊन घरी जाऊया खायला. आणि मग दुपारी मच्छीवाल्या आलेल्या का मावशी, त्यांच्याकडून आपण आय थिंक तारले घेतलेत आणि शिंपल्या 3ऱ्या म्हणतात आपल्याकडे. सो त्या घेतल्यात आणि त्या आता आपण असं दुपारी जेवण असणार आहे. आज रविवार आहे. सो ते दुपारी जेवण मस्तपैकी करून थोडेसे आराम करतील सगळे. आणि मग 3-3:30ला वंदनाताई पण जाईल कुडाळसाठी आणि आम्ही पण 4:30-5ला आम्ही पण निघू. सो असा एकंदरीत आजचा प्रवास आतापर्यंत झालेला आहे. स्टे कंटिन्यू, पूर्ण व्लॉग पूर्ण बघा, कारण पुढे आपला प्रवास असणार आहे मुंबईपर्यंत. सो चला कंटिन्यू स्टे इन व्लॉग. सो काही आता दुपारचे 2-2:30 झालेत आणि आमचं जेवण झालं आहे. फक्त आता वृषाली आणि शिवांश बाकी आहे. शिवांशने थोडंसं खाल्लं आहे आणि सगळ्यात आम्ही आतमध्ये जेवलो. आता लाईट गेली त्यामुळे वृषाली अंगणात जेवते. बाकी इथे सगळे खेळत होतो आम्ही. आणि हे गाईज आत्ता संध्याकाळचे 4 वाजत झालेत आणि जस्ट आता सगळे वंदनाताई पण आता गेली आहे कुडाळ स्टेशनला, कारण ती 4ची गाडी होती मांडवी. तर सो ती पण अर्धा तास आधी, म्हणजे आत्ता जस्ट 3:15ला निघाली. सो आत्ता फक्त मी, वृषाली आणि शिवांश आम्ही बाकी. सो आम्ही पण आता 5 वाजता निघू. आमची 6ची गाडी आहे, पण 5:30पर्यंत आपल्याला झारापला पोचायचं आहे. सो आम्ही 5:15ला निघू आणि पुन्हा एकदा हे घर खाली होईल. शुक्रवारी आम्ही सगळे आलो होतो, म्हणजे शुक्रवारी आम्ही आलो, त्यानंतर शनिवारी काल म्हणजे सगळे आले होते. म्हणजे 2 दिवस जत्रेनिमित्त घर पूर्ण मस्त भरलेलं होतं. गावचं असतं तसंच, म्हणजे घर म्हणजे मुंबईतले लोक येतात, मग घर गजबजलेलं असतं आणि पुन्हा एकदा घर ते खाली होतं सुरू. सो असंच काहीसं लाईक गावचा फील असतो आणि आपण येतो आणि तो एन्जॉय करतो. सो नक्कीच सणासुदीला आणि गावी आलो की मग तो फील घेता येतो आपल्याला. आणि आत्ता मी जसं बसलो आहे, तुम्ही हे बघू शकता, आपलं बाहेर आपण जो हा असा एक दरवाजा काढला आहे, म्हणजे बाहेरच्या पडवीसारख्या एक दादाने इथे फील तो क्रिएट केलेला आहे. त्याच्यामध्ये इथे समोर इथे छोटीशी अशी चूल वगैरे केली, म्हणजे गरम पाणी वगैरे तापवायला, किंवा कधी काय नॉनव्हेज, तर नॉनव्हेजसाठी अजून एक ऑलरेडी पडवी आहे आपल्या घरात. सो तिथे आपण करतो नॉनव्हेज, तिथे चूल आहे. आणि ही जी चूल केली ती आपण गरम पाण्यासाठी वगैरे केली स्पेशली. आणि सो आत्ता मी ते जस्ट बसलो आहे, मस्त अशी हवा वगैरे आहे आणि
कोवळं ऊन पडले आता 4 सव्वा 4 म्हणजे आता सनसेटचा टायमिंग आहे. सो आता बॅग वगैरे भरायचं चालू आहे आपलं काम. आणि कालच आम्ही आपल्या माडाचे नारळ वगैरे काढले. आता मस्त शहाळं त्यातली काल संध्याकाळी पण खाल्ली सगळ्यांनी आम्ही. शहाळं पाणी वगैरे प्यालो आणि आत्ता पण काही शहाळं होती ती थोडीशी नारळ पाणी वगैरे खाल्लं. आणि आता पुन्हा एकदा बॅक टू मुंबई जायची आपली तयारी चालू आहे. 2 दिवसासाठी आपण आलो होतो शुक्रवारी. ॲक्च्युली आपल्या गुरुवार शुक्रवार सकाळी यायचं होतं, पण आपल्या ट्रेनची तिकीट नाही भेटल्यामुळे शुक्रवारचा पूर्ण दिवस आपला दिवा ट्रेनच्या ट्रॅव्हलिंगमध्ये गेला. घरी येईपर्यंत 7 वाजले आणि त्यामुळे शुक्रवार तसं काही एन्जॉय करता आला नाही. आणि मग शनिवार काल पूर्ण दिवसभर आपण झारा आपल्या 1-2 वेळा गेलो. काल पूर्ण जत्रेनिमित्त आपण संध्याकाळपासून तिकडे होतो, रात्री पहाटे 3-4 वाजेपर्यंत. त्यानंतर सकाळी पुन्हा झारा आपल्या गेलो काही कामानिमित्त. काही 1-2 कामं होती ती केली आणि त्यानंतर दुपारी मस्तपैकी नॉनव्हेज जेवण वगैरे जेवून आपण आता मुंबईसाठी परत रवाना निघतो आहे. उद्या मंडे आहे आपला ऑफिस परत आमच्या दोघांचं. शिवांची शाळा वगैरे त्या गोष्टी पण आपल्याला बघाव्या लागतात मुंबईला. सो म्हणून 2 दिवसाची एक छोटीशी ट्रिप करून आपण जत्रेसाठी आलेलो आणि ते सगळं झालं आता. आणि आता नेक्स्ट शिवांशला घेऊन नक्की सांगता येत नाही, पण शिमग्याला तर नक्कीच येऊ आपण होळीला. बिफोर दॅट लेट्स सी, बघूया आपण कसं काय होतं आहे. सो स्टे कंटिन्यू. फायनली संध्याकाळचं आता 5 वाजता झालेत आणि आम्ही निघालो होतो आपल्या परतीच्या प्रवासाला मुंबईच्या. झारा आपली तिकीट आहे संध्याकाळी 6ची. आपण आता 5 वाजता निघालो आहे कारण रिक्षा आपली 15-20 मिनटात पोहोचेल. बट कसं आहे, रेल्वे फाटकचा इश्यू आहे तर तिकडे मग 10 मिनटं जातात, म्हणून मग 5:30 वाजेपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. आणि दादा सोबत येतो आहे सोडायला. सो 2-3 बॅग्स आहेत आपल्याकडे आणि आता आपण पोचू एक 5:15-5:30पर्यंत झारा तिठ्याला. चला. सगळे आता संध्याकाळचे 5:30-5:45 झालेत आणि आपण आलेलो आहे आपण म्हणजे मुंबईला जाण्यासाठी बससाठी. लक्झरी नाईट ट्रॅव्हल्स आहे. आपण स्लीपरच्या 2 तिकीट्स काढल्यात आणि इथून आपण बुकिंग केली आहे गुरुमाऊली टूर्स अँड ट्रॅव्हल्स. सो इथून आता आपण चाललो आहे आणि इथ्यासाठी आपण आलो. आता बघा ब्लॉग करण्यासाठी माझ्या मागे लागलं. बोल ना, आता बोल. आता आपण बरोबर 6-6 वाजता गाडी आली आपली आणि आपण आपल्या गाडीमध्ये बसलो. आतमध्ये आपण स्लीपर सीट घेतल्या 2 आणि 1300 रुपयाला आपल्याला एक सीट पडली. सो आता आम्ही दोघं आता इथे वर बसतोय. सो चला. सो गाईज फायनली आता आपण आपली गाडी निघालेली आहे आणि 10-15 मिनटात शिवानी झोपला आहे. आणि ही आहे स्लीपर सीट आपली अप्पर साईड आणि आता बागचा नजारा. गाडी आपली कुडाळ क्रॉस झाली आहे, गणकोलीला पोहोचेल. ॲक्च्युली आम्ही बसल्याच म्हणजे गाडी थांबली होती लाईक 5-10 मिनटातच वॉशरूमसाठी वगैरे. सो वॉशरूमला आम्ही जाऊन आलो आणि थोडंसं नाश्ता वगैरे केला आणि आता गाडी मला वाटतं डायरेक्ट 10 वाजता जेवायला थांबेल कारण आता 7 वाजले ऑलमोस्ट. सो रत्नागिरीच्या आसपास जेवायला गाडी थांबायला असं मला वाटतं आहे. आरवलीला वगैरे बघूया कुठे थांबते कारण नॉर्मली 2x2ला तिकडे थांबतात गाड्या. सो ही गाडी कुठे थांबते बघूया. फक्त चांगल्या ठिकाणी थांबलं तर बरं होईल, नाहीतर मग परत तिकडे ना वॉशरूमचे वगैरे प्रॉब्लेम असतात, जेवणाचे वगैरे प्रॉब्लेम असतात. लेट्स सी, बघूया. चला तर आपला प्रवास कंटिन्यू आहे ऐरोली येईपर्यंत. सो गाईज मी तुम्हाला म्हणत होतो की इथे आपल्या ट्रॅव्हल्सवाले पण थांबतात आणि ST वाले पण थांबतातच, म्हणजे आपल्या गव्हर्नमेंट सरकारीवाले. आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघाल ना, आता तर 11:30 झाल्या, नाही तर 8-8:30 वाजता इथे एवढ्या लाईन लागलेल्या असतात बसेसच्या. कधी पण या तुम्ही वर्षभरात. आणि खरंच सांगतो, चुकून पण जेवू नका. जर तुमच्याकडे स्वतःचं जेवण असेल तर. ऑप्शन नसेल तर तुम्हाला इथेच जेवावं लागेल, पण 3rd क्लास जेवण असतं आणि क्वालिटी सर्व्हिस सगळ्यात बाबतीत प्रॉब्लेम आहे हॉटेलमध्ये. माहीत नाही हा जो कोणी हॉटेलवाला आहे ना तो खूप मोठा म्हणजे त्याचा टायअप आहे या सगळ्या ट्रॅव्हल्सवाल्यांशी, त्यामुळे सगळे हे इकडे येतात. गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे 5:45 झाले आणि आता एक 5 मिनटात आपण ऐरोली उतरू. शिवानी झोपला आहे. पुढे गेले गाडी थांबवण्यासाठी, म्हणजे कुठे एक्झॅक्टली स्टॉप आहे त्या सांगायला. सो आता तिथून रिक्षा करून टाकलेली डायरेक्ट आपण घरी जाऊ. ब्लॉग इथे एंड करतो. मजा आली या 2 दिवसाच्या ट्रिपमध्ये. गावी गेलं की फ्रेश म्हणजे व्हायला होतं मुंबईच्या त्या आपल्या कंटिन्यूच्या नेहमीच्या लाईफमध्ये.
सो आय होप तुम्हाला फॅमिली ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशा सगळ्या ब्लॉगमध्ये. टिल देन गुड बाय गाईज.